कसं काय मंडळी, मग काय म्हणते तुमची गरमी? आमची तर गरमी लय गारा चालली आहे बघा. नुसती बघा चिक 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 चिक, घाम घाम घाम, चिक चिक चिक, एवढंच चालू आहे बघा. गरमी चालू नाही झाली तर पहिल्यांदा मुंबईला गरमी येऊन पुसती बघा. आता काय झालं माहिती आहे का, आज जराशी माझी गडबडच होती. अहो, आज आमच्या भाऊकीतलं होतं लग्न. भाऊकीतलं म्हणजे आता म्हणू नका आम्ही गावाला बिवाला चालले का, गावाला नाही चालली बाया. ते ना गावावरून मंडळी इकडे येणार होती. लग्न होतं ठाण्यामध्येच. मग आम्हाला जायचं होतं तिथं लग्नाला. आणि ऐन गडबडीच्या टायमाला माझ्या कुकरची शिट्टीच होत नव्हती. नशिबाच कारभारी घरी होते आणि गल्लीत राहिल्यामुळे फेरीवाले येत जात असतात. तेवढ्यात आला आणि कुकर सळं करून घेतला. माझी गडबड बघून माझी बारकी सासू तिने घेतली भांडी चिरायला. गडबडलं परत. भांडी चिरायला नाही हो, भेंडी चिरायला घेतली त्यानं. शिकते ग माझं पोरगं, शिकते. एकुलतं एक पोरगं आहे, काय करायचं, पोरगी नाही ना. तर ते आपलं त्याचं ते स्वतः बघून शिकते. आणि सुगरणी सारखी नुसती अशी भेंडी बघा, अशी मस्त मीडियम आकाराची चिरलेली होती. सगळं काय आवरलं, त्याला शाळेत घालवलं. आता लग्नाचं टायमिंग होतं बघा काहीतरी 5 का 5:45 टायमिंग होतं. आणि दक्षची शाळा सुटती 6ला, त्याला घरी येईपर्यंत 6:30 वाजता. मग काय त्याला म्हटलं तू येणार का, तर बोलला मी नाही लग्नाला येणार, मला नवीन कपड्यांचा वास नाही आवडत. हे असलं माझं पोरगं आहे, त्याला नवीन कपड्याचा अजिबात इंटरेस्ट नाही. मावस जाऊबाईला बोलवलं, तिच्याकडनं म्हटलं काहीतरी हेअरस्टाईल करून घ्यावी छानपैकी. साडी एवढी मस्त ऑरेंज कलरची छान छान साडी नेसलेली होती. तर माझे सिल्की केसांमुळे तिला काय हेअरस्टाईलच करता नाही आली. 1 तास माझा टाईम गेला. आपल्या नेहमीप्रमाणे मस्तपैकी केसाला मोकळी सोडून छटछुटीत हेअरस्टाईल करून पोचलं बघला लग्नस्थळावर. लक्ष्मण भगत गावावरनं मस्तपैकी वाडीतली माणसं येणार होती. म्हणलं तेवढीच वाडीतल्या माणसांची भाऊकीतल्या माणसाची छानपैकी ओळख होईल. गेल्याच बघा तांदूळ पडलेले होते. आम्हाला शेवटचे 2 तांदूळ अक्षता भेटल्या. नंतर ते नवरा नवरींच्या विधी चालू झालेल्या होत्या. परत फोटो सेशन असं काय चालू झालेलं होतं. ही माझी चुलत सासू, माझी 4 नंबरची सासू आहे बघा. तिच्या बाजूला जाऊन बसले. मस्त दिसते ना. अय्यो, मला स्वतःला बघायला खूप आवडतं बघा. माझे व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला स्टेटस ठेवते, दुसरे जळू दे म्हणू दे. मीच तसं 200 वेळा तर माझंच व्ह्यूज असतेली. मीच स्वतः माझ्या स्टेटसला बघत बसतो. अरे ह्यांचं प्री वेडिंग शूट वगैरे काहीतरी झालेलं, काय जबराट वाटत होतं बघा ना. एकदम हिरोईन टाईपमध्ये ते असतं ना आजकालचं भारी. कलर कॉम्बिनेशन कपड्यांचं पण एकदम छानपैकी केलेलं होतं. लग्न होणे 1-1.5 तास झाला ना, तरी पण ह्यांचं फोटो सेशन काय संपलेलं नव्हतं. तोपर्यंत स्टार्टरला ज्यूस बीस आलेलं, सगळ्यांनी आपलं ज्यूस वगैरे पिऊन म्हणलं. आणि डेकोरेशन काय जबराट, म्हणजे असं ओपनिंग हॉल असतं ना, पहिल्यांदाच मी असं बघितलं. एकदम छान वाटत होतं. आम्ही गेलो तांदळाला तेव्हा अक्षताला, त्यावेळेला उजेड होता आणि संध्याकाळच्या टायमाला भारी वाटत होतं. आता आमची मुलीकडची बाजू होती. हे सगळे त्या मुलीच्या घरातले, तिच्या चुलती आई वगैरे होते. आणि ह्या आमच्या वंदना आई. आता ज्यांच्या घरातून मी कढीपत्ता घेते ना, कढीपत्ता, आमच्या बाजूचं वरचंच घर आहे, त्या वंदना आई एकदम बाजूला चिटकूनच आहे. कढीपत्ता घेते तेच घरातलं असतं बघा. हां 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 हां. तुम्ही कोण? हा, घेतले सगळे. हा, त्याला ते अजिबात ओळखत नाही, मी नाही ओळखत त्याला. आपली वाडीतली माणसं हौस असते व व्हिडिओमध्ये यायची. लय गॉड वाटतं बघा, असं स्वतःहून कोण म्हणतं तेव्हा. नंतर गेलो स्टेजवरती. आता सगळे नवरा नवरी गेलेले ते कपडे चेंज करायला. नंतर नाही का ते लग्न झाल्यानंतर पण सेरेमनी असते, काय आठवणं झाले शब्द, त्याच्यासाठी तयारी करायला गेलेलं. तोपर्यंत झालेली मस्तपैकी संध्याकाळ, जेवण झालेलं होतं. जेवणात पुरी भाजी, 2-3 प्रकारच्या भाज्या. मला तर ते काहीतरी गोड पदार्थ होता ना, ते काय रसमलाई काहीतरी, ती आवडली बघा. मस्त तुमच्या नील्या भाईनं असं स्लो मोशनमध्ये व्हिडिओ काढला. सगळं काय झालं, पाक 8-8:30 वाजता नवरा नवरी आले. जेवण खाऊन पण जिरलेलं होतं. घरी जायचं होतं. दक्ष एकटाच होता. पण काय बाबा,
एंट्री लय भारी झाली बाबा राव. असं ते फटाके बिटाके आतिषबाजी आणि नवऱ्यानं नवरीला अशी गोल गोल फिरवलं. मस्तच झालं बघा. आपण पहिलं बघा स्टेजवरती गेलो, कारण का घरी पहिल्यांदा पळायचं होतं. नवरा नवरी पोचले नाही तर स्टेजवरती जाऊन त्यांना गिफ्ट वगैरे देऊन फोटो नाही काढला चांगला, पण नवरा नवरीला देऊन एक गिफ्ट वगैरे दिलं. आणि बघा ना माझे फोटो कसले जबरट आले, ते एकदम भारीपैकी फोटो आलेले कारभाऱ्यांचे आणि माझे. मस्त लग्न वगैरे सगळं झालं. भाऊकीतली माणसं, वाडीतली माणसं सगळी जण भेटली. असं वाटलं की गावालाच गेलोय बघा आम्ही. आणि मस्तच बघा लग्न झालं. हॅपी लग्नाच्या शुभेच्छा. नवीन नवरा नवरीला शुभेच्छा द्यायला शब्दच नव्हते आठवत. आता तुम्ही माझ्या भावना समजून घ्या. तुम्हाला चांगल्या चांगल्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. घरी आलो मी विसरूनच गेलेली. मी एवढा पसारा करून गेले. मेकअपचं सामान सगळं पसरले. माझ्या नथ, आरसा, कॉम्पॅक्ट, बांगड्या, मेकअप सगळे नेकलेस काढून टाकले तुम्ही. एवढी खुशी झालेली मला माझे स्वतःचे फोटो बघून. तेवढी सगळी घरी आल्यावर नंतर ती नशा उतरली. मी विसरूनच गेलेली की मी जाताना एवढा पसारा करून ठेवला आहे. माझ्या बांगड्या बिंगड्या, नेकलेस कुठला सूट होतोय, टिकली कुठली सूट होते, ते सगळं बघण्याच्या नादात मी असा बेडवर पसारा टाकलेला होता. आणि उशीर झाला म्हणून गेली. हे जर सगळं ठेवत बसले असते ना, मला अक्षतासुद्धा भेटल्या नसत्या. नशीब शेवटच्या 2 अक्षता भेटल्या. पण मला एवढं कळालं की माझ्यावरती ऑरेंज आणि ब्ल्यू कलर दोन्ही पण कलर छानपैकी सूट होतात आहे बघा. मस्त वाटते की नाही. मी आता ह्या स्लो मोशनवर गाणं कुठलं टाकायचं, स्टेटसला गाणं कुठलं टाकायचं ते काय बघा आठवत नव्हता. हा नेकलेस आहे ना कारभाऱ्याने मला गिफ्ट दिलेला, कोल्हापूरमध्ये घेतलेला महालक्ष्मीच्या तिकडं. चला बाय.